रामकृष्ण हरी. सध्या वारीत आपला प्रवास चालू आहे, त्यामुळे संध्याकाळची वेळ सगळ्या दिंड्या म्हणजे बहुतांशी दिंड्या थांबलेल्या आहेत आणि आपला काकडाने सॉरी हरिपाठ, कुठल्या आरत्या बिरत्या काय काय भजनं सगळीकडे चालले आहेत. त्यामुळे थोडासा गोंगाट आहे, थोडासा दूर मी आलो आहे थोडासा संवाद साधण्यासाठी, पण कितपत त्या गोंगाटातनं कोलाहलामधनं आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो मला ठाऊक नाही, त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. काही गोष्टी आपण बघणार आहोत की वारकऱ्यांनी काय करू नये वारी करताना, दिंडी करताना. त्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते ती म्हणजे कोणत्याही मौल्यवान वस्तू आपल्या सोबत ठेवू नका. म्हणजे चेन असतील, काही ब्रेसलेट्स असतील, घड्याळ असतील महागडे, आणखी बायकांच्या काही कानातले असतील, विशेषतः गळ्यातले असतील. कारण अशा काही घटना घडू शकतात, चोरीच्या घटना घडू शकतात. जसे भाविक मंडळी खूप मोठ्या प्रमाणावर या दिंडीमध्ये प्रवास करत असतात, तसे काही भामटेही असतात आणि त्यांना आपण काही करू शकत नाही. त्यामुळे ते आपल्या या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्यासाठी चाललेले असतात. तर या सगळ्या गोष्टींना बळी पडू नये म्हणून आपण थोडीशी काळजी स्वतःच घेणं आवश्यक आहे. आळंदीत असताना एक दोन घटना अशा घडल्या होत्या. एक दोन मी तिथे उपस्थित होतो त्यावेळेला एका माणसाची सोन्याची चेन काढली होती कोणीतरी आणि एक मंगळसूत्र बट गायब झालं होतं तिथून. तर या गोष्टी शक्यतो टाळाव्यात, कारण आपला 20 दिवसांचा प्रवास असतो आणि जी मंडळी दिंडीत सामील नाही आहेत पण ती काही तासापुरती काही दिवसांसाठी दिंडीमध्ये येतात किंवा काही वेळेला त्या गावामध्ये दिंड्या येत असतात, तर ते तिथे हजर होतात. माऊलींच्या किंवा इतर कुठलेही संत असतील तर त्यांच्या पालख्यांचे एक प्रत्यक्षदर्शी व्हावं, तो एक अनुभव घ्यावा म्हणून. तर त्यांनी ही काळजी घेणं मला असं वाटतं की आवश्यक आहे. घालायचे असतील तर आपण डुप्लिकेट घालू शकतो किंवा शक्यतो टाळावंच. आपण एक छान आनंद सोहळ्यासाठी जात असतो आणि नंतर आपल्या वाट्याला डोक्याला ताण येऊ शकतो, ताप होऊ शकतो. तर मला असं वाटतं की या गोष्टीचं आपण काळजी घ्यायला हवी. दुसरा असा मुद्दा आहे की आपल्याला जर का वारीमध्ये दिंडीमध्ये अशक्तपणा वाटत असेल, काही एक्झर्शन खूप मोठ्या प्रमाणावर झालं असेल, खूप ऊन लागलं असेल, थंडी वाजत असेल किंवा आपण आजारी असाल किंवा चालता चालता मुरगाळलं असेल, पाय मुरगाळले असतील, पायाला फोड आले असतील किंवा कुठल्याही प्रकारे कुठलीही शारीरिक जर काही इजा झाली असेल तर कृपया चालण्याचा अट्टास करू नका. आपले जे जवळचं वाहन असेल तर त्या वाहनामध्ये बसा. थोड्या वेळ त्याच्यातनं आपण ट्रॅव्हल करू शकतो किंवा एक दिवस आपण वारी अशा पद्धतीने केली तरी काही हरकत नाही. आपलाच पांडुरंग आहे तो आपल्याला समजून घेईल. कारण याच्याने तुम्हाला बरं वाटण्याऐवजी अधिक प्रमाणात त्रास होऊ शकतो आणि मग वारी थोडंसं कठीण आणि अवघड होऊ शकते. त्यामुळे असा अट्टाहास आपण टाळायला हवं असं मला वाटतं. आणि समजा ज्यांच्याकडे नसेल वाहनं, काही दिंड्या असे आहेत ज्यांची वाहनं नाही आहेत, काही लोक इंडिव्हिज्युअली किंवा छोट्या छोट्या ग्रुपमधनं चालतायत. दुसरी गोष्ट अशी आहे की काही लोक असे असू शकतात की ज्यांच्याकडे स्वतःचं वाहन नाही आहे, ते आपल्या ग्रुपसोबत छोट्या ग्रुपसोबत चालत असतील किंवा इंडिव्हिज्युअली सुद्धा आपली वारी करत असतील, तर त्यांनी लिफ्ट घेण्यात बिलकुल संकोच करू नये. अनेक लोक मला दिसतात लिफ्ट घेताना, त्यामुळे लिफ्ट घेण्यात काहीही कमीपणा नाही आणि फार छान पद्धतीने लोक उलट आपल्याला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे बिनधास्तपणे लिफ्ट घ्या आणि पुढच्या आपल्या मुक्कामापर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचा. दुसऱ्या दिवशी छान बरं वाटेल किंवा पुन्हा आपली पायवारी आहेच. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे लहान मुलांना घेऊन जाणं वारीमध्ये थोडंसं टाळणं आवश्यक आहे असं मला वाटतंय. बऱ्याच लोकांना बघतोय तर लहान मुलांचा काही हट्ट आहे, काही वेळेला गर्दीत सापडतात, त्रास होतो सगळ्यांनाच. काही वेळेला मुलांना उचलून घ्यावं लागतंय, त्यामुळे आपल्याला अधिक श्रम पडतायत. तर थोडेसे मोठे झाल्यावर कळत्या वयात जर का त्यांना सोबत आणलं तर ते वारीत आणणं अधिक श्रेयस्कर होईल असं मला वाटतं. हरवण्याची ही थोडीशी भीती असते लहान मुलांची, पटकन हात सुटू शकतो, इकडे तिकडे जाऊ शकतात. तर या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मोबाईल ही आजच्या काळातली गरज आहे आणि जवळपास प्रत्येक वारकऱ्याकडे मोबाईल असतात, पण चार्जिंगची तशी चांगली सोय नाही आहे. त्यामुळे जो तो आपापल्या जिथे जशी सोय होईल तशा प्रकारे चार्जिंग करतोय. काही ठिकाणी पैसे देऊन चार्जिंग केलं जातंय. तर आपल्या मोबाईलवर लक्ष ठेवणं आपली गरज आहे, कारण तोच एक संपर्काचा दुवा आहे आपल्या दिंडीसोबत, आपल्या लोकांसोबत, सहकाऱ्यांसोबत. आणि तो जर का हरवला मोबाईल तर मोठ्या प्रमाणात आपल्याला अडचणीला सामोरं जाऊ शकतं. आपण आपल्या ग्रुपपासून दूर जाऊ शकता, हरवू शकता. तर ते मात्र त्यामुळे चार्जिंग करताना कुठल्याही दुकानात असेल, कोणाच्या घरात असेल किंवा जे कमर्शियल चार्जिंग पॉईंट्स आहेत तर तिथे आपल्या मोबाईलवर थोडंसं आवर्जून लक्ष ठेवा.
पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे उघड्यावरचं अन्न वारकऱ्यांनी घेणं शक्यतो थोडंसं टाळावं. जी दानधर्म करतायत ते की बऱ्याच वेळेला बनवून आणतायत किंवा तिथे बऱ्यापैकी जी आहे ती चांगली व्यवस्था आहे, पण अजून काही ठिकाणचे जे स्टॉल्स आहेत ते थोडंसं अनहायजेनिक असू शकतं आणि त्यामुळे आपल्याला काही अपाय होण्याची शक्यता आहे. तर खाद्यपदार्थ घेताना त्या बाबतीतली काळजी घेणं आवश्यक आहे, कारण आपल्याला पुढचे 15 दिवस 20 दिवस वारी करायची आहे, तर तब्येत सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी अशी गोष्ट की जेव्हा कुठे दानधर्म चालू असेल तर त्या ठिकाणी जर आपल्याला तेवढी भूक नसेल, खायचं नसेल, तर पियर प्रेशरमध्ये की इतर खातायत म्हणून आपण खायला पाहिजे आपल्या दिंडीतले, किंवा एक हेही टेस्ट करून बघूयात, त्या वेळेला थोडंसं नासाडी होऊ शकते अन्नाची, तर ती टाळा थोडीशी, कारण शेवटी ते अन्न पायदळी जाते, वाया जाते आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत मग ते पोहोचणं होत नाही. तर या गोष्टीचं आपण वारकरी म्हणून थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे. प्रशासनाकडून आणि अनेक दानशूर व्यक्तींकडून पाण्याची सोय होते, अनेक ठिकाणी पाणी वाटलं जातंय, पाण्याचे टँकर्स आहेत, पण तरीसुद्धा वारकरी लाखो स्वरूपात असल्यामुळे सगळ्यांनाच हे पूर्ण पडतं असं नाही, किंवा ज्या वेळेला आपल्याला तहान लागते त्यावेळेला किंवा जिथे उपलब्ध असेल तसं आपण पाणी पितो. तर पाणी पिताना थोडंसं काळजी घेणं आवश्यक आहे. ते पाणी दूषित नाही याचं थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. काही जे स्टॉल्स असतात तिथे पाणी जारमध्ये उपलब्ध आहे, जारमध्ये, पण ते पाणी खरंच स्वच्छ आहे का, कारण नुसतंच जारमध्ये ठेवलं आहे म्हणून ते स्वच्छ आहे, साफ आहे याची कुठलीही शाश्वती नाही आहे. त्यामुळे थोडंसं अशा ठिकाणचं पाणी पिणं टाळावं, कारण पावसाळा असल्यामुळे आधीच पोटाचे विकार होतात, कॉलरा किंवा हगवण अशा प्रकारचे रोग होऊ शकतात, जुलाब आपल्याला लागू शकतात आणि मग वारीत अवघड होऊ शकतं. दुसरी अशी गोष्ट, तहान रोखून ठेवू नका, चालणं खूप एक्झर्शन होऊ शकतं, त्यामुळे पुरेपूर पाणी प्या, भरपूर पाणी प्या, पण ते स्वच्छ आणि साफ पाणी प्या. जसं पिण्याचं पाणी आहे तसंच पवित्रतेशी संबंधितलं पाणी आहे. जर का समजा आपण भाविक आहोत, त्यामुळे आपल्या भावना जुळलेल्या असतात, त्यामुळे खूप साऱ्या नद्या आपल्याला या वाटेवर लागतात, किंवा काही छोटी मोठी मंदिरं असतात त्याच्या बाजूला पाण्याचे सोर्सेस असतात काही, तर यांना पवित्र मानलं जातं, पण त्याची पवित्रता आपण प्रॅक्टिकली चेक केली पाहिजे असं मला वाटतं. की म्हणजे स्नान करताना ते दूषित पाणी नाही आहे ना याची काळजी आपण घेणं आवश्यक आहे. नाहीतर पवित्र म्हणून आपण दूषित पाण्याने जर का स्नान केलं तर ते तब्येतीवर आपल्या शेकू शकतं. मला कल्पना आहे आपल्या भावना असतात या सगळ्या गोष्टींची जुळलेल्या, पण तरीसुद्धा आपण थोडीशी काळजी घेणं आवश्यक आहे. पाणी निदान नजरेस जरी दूषित पडत असेल तरी तेवढं सावध होणं आवश्यक आहे. प्रशासनानं बऱ्याच ठिकाणी पाणी सोडलेलं आहे, त्यामुळे दूषित पाणी टळलेलं आहे, पण तरीसुद्धा एक जागरूक नागरिक म्हणून आपण थोडंसं काळजी घेणं आवश्यक आहे. चालताना 2 बाजू आहेत आपल्या वारीमध्ये. एक जी डावी बाजू आहे ती वारकऱ्यांसाठी राखीव आहे आणि उजवी बाजू जी आहे ती वारकऱ्यांसोबतची जी वाहनं आहेत किंवा पोलिसांची किंवा प्रशासनाची जी वाहनं आहेत, दवाखाने आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत, यांची वाहनं जाण्यासाठीची उजवी लेन राखीव आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी शक्यतो त्या लेनमध्ये जाणं टाळायला हवं. त्याचं कारण असं आहे की ही वाहनं वेगात असतात, एकामागून एक येत असतात आणि खूप मध्यरात्री ही वारी, म्हणजे वारी नाही पण दिंड्या चालू असतात, वारकरी जात असतात, ब्रह्ममुहूर्तावर जात असतात, त्यामुळे थोडासा अंधार असतो, वाहनं वेगात असतात, खड्ड्यांचा अंदाज येत नाही, तर छोटा मोठा अपघात होऊ शकतो. तो इकडच्या बाजूला डाव्या बाजूला खूप गर्दी असते, त्यामुळे बरेच लोक उजव्या बाजूला येऊन उजव्या लेनमध्ये चालतात की जेणेकरून थोडंसं मोकळं आणि फास्ट चालावं. आपली अडचण लक्षात येऊ शकते, पण अपघाताला आमंत्रण या गोष्टीमुळे मिळू शकतं आणि तसं करणं फार चांगली गोष्ट ठरू शकणार नाही. म्हणून आपण दुसरी अशी गोष्ट की या लेनमध्ये जर का घुसलेत वारकरी तर वाहनांना अटकाव होतो आणि वाहनं तुंबून जातात खूप मोठ्या प्रमाणावर, आणि मग अल्टिमेटली मागच्या जे दिंड्या आहेत सकाळच्या येणाऱ्या त्या सगळ्या लोकांना त्रास होऊ शकतो. सगळ्याच गोष्टी ट्रॅफिकमध्ये म्हणजे गरज नसताना केओस होतो, त्यामुळे मग ट्रॅफिक पोलीस असतील किंवा जे इतरही पोलीस असतील खाकीवर्दीतले, ते या सगळ्यांवर ताण येतो, स्वयंसेवकांवर ताण येतो. तर असं नका करू, शक्यतो लेन डावी बाजूच ठेवावी. वारकरी जे आहेत ते अतिशय तोकडे कपडे घेऊन आपल्यासोबत चालत असतात, तेच कपडे वाळत घालून आपल्याला चालावं लागतं. पण काही वेळेला असं होतं की पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे फार कडक ऊन पडत नाही, ढगाळलेलं वातावरण आहे किंवा मधनं शिडकावे येत असतात, त्यामुळे कपडे प्रॉपर वाळत नाहीत. तर शक्यतो ओले कपडे घालणं टाळावं असं मला वाटतं, कारण यातनं गचकरणं वगैरे सारखे व्याधी होऊ शकतात आणि कपड्यांचं शरीरासोबतचं घर्षण होतं, त्यातनं खाज सुटू शकते किंवा स्किन इन्फेक्शन होऊ शकतात किंवा काही वेळेला ती स्किन तिथनं घासली जाते जर का ओले
कपडे असतील, कारण घाम वगैरे आलेला असतो, तर यातनं अपाय होण्याची शक्यता आहे. तर जेवढं जास्ती शक्य आहे तेवढं कोरडे कपडे वापरा, वाऱ्यात त्याला सुकवा, किंवा मग एखाद दुसरे एक्स्ट्रा कपडे घेतले तर ते अधिक चांगलं होईल. त्या दृष्टीने म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने हे फार चांगलं होणार नाही, म्हणून आपण या गोष्टीची काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं. वारीमध्ये बहुतांशी लोक खूप चांगल्या मनाने वारीला सामोरं जातात, खूप चांगल्या मनाने, चांगल्या हेतूने ते आलेले असतात. पण काही लोक या वारीचा फायदा घेण्याचाही प्रयत्न करतात. ते अगदी बोटावर मोजण्या इतके असतात, पण तरी सुद्धा ते असतात ही मोठी अडचण आहे. तर त्यामुळे अशा कुठल्या आमिषांना बळी पडू नका. कुठले काहीतरी चमत्कार, जादूटोना, तंत्रमंत्र असं कोणी काही करणार असेल आणि काही आमिष दाखवत असेल, काही लाभ होण्याच्या दृष्टीने आपल्याला काही भूलथापा करत असतील, तर त्या दृष्टीने आपण थोडंसं अवेअर राहणं गरजेचं आहे. दुसरी अशी गोष्ट की काही अनोळखी लोक आपल्याला खूप जवळीक साधून आपल्यासोबत चालून किंवा आपल्यासोबत विसावा घेऊन आपल्या काही वस्तू तर गायब करणार नाहीत ना, या दृष्टीने थोडंसं अवेअर राहणं गरजेचं आहे. बहुतांशी लोक म्हणजे 99.99% लोक चांगलीच आहेत, खूप मदत करतायत, वारीमध्ये करत आहेत, म्हणून ही वारी वर्षानुवर्ष चालू आहे, शेकडो हजारो वर्षांपासून. पण तरी सुद्धा एक नागरिक म्हणून, एक वारकरी म्हणून आपण या गोष्टी जागरूक राहणं आवश्यक आहे. नाही तर अन्यथा आपल्याला एखाद्या गोष्टीला मुकावं लागू शकतं आणि आपल्याला त्रास होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीचा काहीतरी संपर्क आपला तुटू शकतो किंवा महत्त्वाची गोष्ट गायब होऊ शकते. तर दोन्ही गोष्टी परत एकदा थोडंसं रिपीट करतो की भूलथापा असतील, काहीतरी आमिष दाखवत असेल त्याला, आणि आपल्यासोबत जो चालतोय सहकारी तो अनोळखी आहे, तर थोडंसं अवेअर राहावं, जास्ती नाही. बाकी जास्ती मंडळी चांगलीच आहेत. तर मला असं वाटतं की या 10 गोष्टी आपण लक्ष ठेवूयात आणि वारी सुफळ संपूर्ण चांगल्या पद्धतीने करूयात. पांडुरंगा चरणी हीच गोष्ट आहे की आपल्याला कुठली अडचण होऊ नये, कुठल्याही प्रॉब्लेमला फेस करण्याची वेळ आपल्याला येऊ नये, आणि ही जी वारी आहे ती छान पद्धतीने पार पडावी. मी जे आता मुद्दे सांगितले ते आपल्याला जर का पटले असतील आणि आपण जर का सहमत असाल, तर जय हरी माऊली म्हणत आपण कृपया व्हिडिओला लाईक करा, आणि तसं सहमत असाल तर कृपया कमेंटमध्ये सांगा. या व्यतिरिक्तही काही गोष्टी असतील ज्या आवर्जून टाळायला हव्यात वारकऱ्यांनी, तसं आपल्याला वाटत असेल तर कृपया कमेंटमध्ये तसं सांगा. आणखी एक आपण वेगळा व्हिडिओ करतोय, तोही येणार आहे. तो म्हणजे वारकऱ्यांनी कुठल्या 10 गोष्टी करायला हव्यात, आवर्जून करायला हव्यात, तोही व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ बघा. आपल्या चॅनलवर ज्ञानेश्वरीचे काही व्हिडिओ आहेत, वारीशी संबंधित काही व्हिडिओ आहेत, आणि असे इंटरेस्टिंग व्हिडिओ आहेत, काही रील्ससुद्धा आहेत. वारीमधले काही इंटरेस्टिंग मोमेंट्स आपण त्यातनं कॅच करायचा प्रयत्न करतोय. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे मैत्र जीवांचे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आज इथेच थांबूयात, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मिळून. तोपर्यंत रामकृष्ण.